हरे कृष्ण। ओमाज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी प्रशांत जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम। राम राम हरे हरे. हरे कृष्णा आपले सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती वर्गामध्ये. तर आपण गेल्या रविवारी चर्चा करत होतो की भगवद्गीतेचा परिचय, भगवद्गीता काय आहे, प्रभुपादांनी का भगवद्गीता लिहिली, हे श्रीकृष्ण आंदोलनाचा पाया आहे, परंपरेचं पालन करू शकतो हा ग्रंथ. गीतेचा उद्देश आपण पाहिला आणि नंतर भूमिका पाहिली. श्रीपादांनी भूमिका जे 27 पानाची भूमिका लिहिलेली आहे, की संपूर्ण गीतेमध्ये काय आहे, गीतेची भूमिका काय आहे आणि गीता अध्ययन केल्याने आपल्या जीवनात हे केल्याने आपण काय प्राप्त करू शकतो हे संपूर्ण ज्ञान गीतेमध्ये दिलेलं आहे. तर संपूर्ण संपूर्ण 18 अध्याय 700 श्लोकाचं जे संपूर्ण जे सार म्हणता येणार नाही, पण त्यामध्ये काय आहे, भूमिका काय आहे गीतेची, ते प्रपादन याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तरी आपण चर्चा केली मंगलाचरण गीता काय आहे आणि भगवद्गीता जशी आहे तशीच का, आणि नंतर श्रीकृष्ण कोण आहेत, भक्त कोण आहे संपूर्ण, नंतर भक्तीची समस्थिती काय आहे, श्रीकृष्ण कोण आहे, श्रीकृष्णाची ओळख काय आहे, आणि नंतर गीता काय आहे, आणि नंतर ब्रह्मजिज्ञासा काय आहे, नंतर गीतेचे पार प्रमुख विषय कुठले कुठले आहेत, ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म हे गीतेचे विषय आहेत. आणि नंतर मग ईश्वर कोण आहे, जीव काय आहे, भौतिक प्रकृती काय आहे, काळ काय आहे आणि कर्म चर्चा करतो. नंतर चेतना काय आहे, नंतर दूषित चेतनेमधून मुक्त कसं व्हायला पाहिजे त्याबद्दल वर्णन केलं आपण. नंतर भौतिक चेतना काय आहे, मी आणि माझं. नंतर ब्रह्मन कोण आहे, परमात्मा कोण आहे, भगवान कोण आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि शेवटी जो होतं की 19वा जे लेख होता त्या ठिकाणी पान नंबर 7 वर, की परंपरेत आलेल्या गीता भगवंत आदेश पालन करणे शिकवते. म्हणून अर्जुन युद्ध नाकारले, त्याचे सर्व तर्क देहातून बुद्धीचे होते. गीता ऐकल्यावर अर्जुन म्हणला की करीशी वचन नष्टो मोह स्मृती लब्धा, करीशी माझा सर्व मोह नष्ट झालेला आहे आणि मी तुम्ही जे काही सांगायला मी त्यासाठी तयार आहे. तर त्रिगुणमय कार्य आहे. त्रिगुणामध्ये 3 प्रकारचे कार्य करतात, सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये. सत्वगुणामध्ये आध्यात्मिक कार्य होतात, रजोगुणामध्ये भांडणे तंटे, आणि तमोगुणामध्ये निद्रा आळस मादक ह्याच्यामध्ये होतात. तर तुम्हाला भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 6व्या श्लोकापर्यंत या भूमिकेमध्ये प्रभाव वर्णन करतात. गीतेमध्ये वचनाचे पालन करून आपण शुद्ध होऊन भगवत धामात जाऊ शकतो. तर भगवत धामामध्ये कसे जायचे हे अध्याय क्रमांक 15 मध्ये वर्णन आहे गीतेच्या. पण या ठिकाणी प्रभुपाद आता या भूमिकेमध्ये वर्णन करतात आहेत की भगवत धाम काय आहे. जिनापुढे सर्व भक्ती करतो आपण, तर भक्ती करण्याचा उद्देश आपल्याला भगवत धामात जायला पाहिजे. तर भगवत धाम काय आहे, भौतिक जगत काय सांगितलेलं आहे, की जोपर्यंत आपण भौतिक जगत काय आहे, भौतिक भगवंताचं धाम समजू शकणार नाही. तर भौतिक जगत म्हणजे या भौतिक जगात राहतो आपण, त्याच्यामध्ये सृष्टी निर्मिती होते, थोडे दिवस राहता, काहीतरी उत्पन्न होतं, नंतर लय होतो आणि संवारतो. जसं मनुष्य पण जन्म होतो, थोडा वाढतो, राहतो, काहीतरी उत्पादन करतो, शेवटी म्हातार होतो आणि शेवटी मृत्यू होतो. अशा प्रकारे सृष्टी तिथे उत्पादन, लय आणि संहार हे भौतिक जगामध्ये 5 प्रकारचे काय असतात, नेहमी बदल होतात. भगवत धामामध्ये सनातन आहे, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची सृष्टी स्थिती उत्पादन लय म्हातारपण जन्म मृत्यू काही नाही, तर शाश्वत आहे त्या ठिकाणी. प्रत्येक 84 लाख येऊन फिरणार काही नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर सच्चिदानंद शरीर असणार आणि सनातन, कधी त्याचा आदी पण नाही आणि अंत पण होणार नाही. जीव सनातन असल्याने त्याने भगवत धामात राहिले पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन अनसष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थाने कर्षती. तर भगवत म्हणतात की जीव माझे अंश आहेत, पण हे दुःख का भोगतो आपण, मन आणि इंद्रियाशी कठीण संघर्ष करतो. भगवंताची भक्ती करत नाही आपण, कठीण संघर्ष करतो, म्हणून आपण दुःख भोगतो. तर म्हणून जीव सनातन आहे. तर
भगवत धामामध्ये गेल्यानंतरच तो काय, तो सुखी होईल, तोपर्यंत सुखी होणार नाही. तर म्हणून सनातन आत्म्याने भगवत धामात राहिले पाहिजे, त्या ठिकाणी आनंद आहे. म्हणून गीता आमचा सनातन धर्म सांगून आम्हाला सनातन धामात घेऊन जातो. गीता कोण म्हणतात की हिंदू धर्माचं, नाही, गीता सनातन धर्माचं पालन करते. अशा प्रकारे जो आपला जो धर्म आहे सनातन, कोणी बनवलेला नाहीये. सनातन म्हणजे शाश्वत आपला धर्म आहे, म्हणजे स्वभाव आहे. तर ते आहे भगवत धामामध्ये जाणे. तर म्हणून गीता आपल्याला सांगते की आपल्या जीवनाचा उद्देश आहे भगवत धामामध्ये जाणे. तर हे आपल्याला गीता सांगते. आणि ते आपला आहे सनातन धर्म, तो आहे भगवंताच्या धामात जाणे. श्रीकृष्णाची इच्छा आहे. काय इच्छा आहे श्रीकृष्णाची? भटकलेल्या जीवाला आपल्या घरी परत बोलावणे. संपूर्ण आपण भटकलेले जीव आहोत. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, भुलिया तुम्हारे संसाराच्या पे नाना वेद वेता. विसरलेला आपला वडील श्रीमंत आहे, श्रीमंत वडिलाचं घर आपण सोडलेलं आहे आणि रस्त्यावर आपण फिरतोय. मग कोणतरी साधू, गुरु साधू येतात, आपला काय घेऊन जातात, वडिलाच्या घरी नेऊन पोहोचवतात. त्यास वडिलाला पण आनंद होतो आणि तो दोघाला पण आनंद होतो. अशा प्रकारे तर आपण भटकलेला आहोत. आपलं खरं धाम भगवंताचं धाम आहे, घर सोडून आपण भौतिक जगामध्ये येऊन या ठिकाणी आनंद घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. का भगवंत बोलवतात? भगवंत म्हणतात की आज सर्व येण्याशी कोणते अहम बीज प्रदा पिता. भगवंत म्हणतात की मी सर्व योनीचा काय आहे, पिता आहे. आपले परमपिता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपला कोणाकडे जायचे? पित्याकडे जायला पाहिजे. इकडे तिकडे गेले तर संतुष्टी प्राप्त होणार नाही. तर भगवंत हे आपले पिता आहेत, म्हणून आपल्याकडे त्याच्याकडे गेला पाहिजे. म्हणून सर्व जेव्हा त्यांची मुलं आहेत, 84 लाख योनी, असं नाही फक्त मनुष्य योनी त्यांचा मुलगा आहे, नाही, 84 लाख योनी ते भगवंताचे पुत्र आहेत. म्हणून कुठल्याही एका जीवाला आपल्याला त्रास द्यायचे आपल्याकडे अधिकार नाही. एका वडिलाप्रमाणे ते सर्वांना आपापल्या घरी परत बोलवतात. जसं वडील आपल्या मुलांना घरी बोलवतो सुखी होण्यासाठी, तसं भगवान म्हणतात माझ्या धामामध्ये या, तुम्ही त्या ठिकाणी काय व्हाल? सुखी व्हाल. यासाठी ते कधी स्वतः येतात तर कधी आचार्यांना पाठवतात, जेणेकरून आपण सनातन धर्माचे पालन करू. कधी कधी बघून स्वतः येतात, त्रेतायुगामध्ये आले, द्वापर युगामध्ये आले, सत्ययुगामध्ये आले, बघून कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूच्या रूपाने आले. आणि कधी त्यांच्या आचार्यांना पण पाठवतात. जे गुरु आहेत, भगवंताचे प्रतिनिधी आहेत, त्यांना पाठवतात, जेणेकरून आपण काय करू? धर्माचं पालन करू. तर सनातन धर्म मग काय आहे? सनातन धर्म विचार चर्चा करतात या ठिकाणी. तर सनातन धर्म काय? बरेच लोक सनातन संस्था पण आहेत अनेक प्रकारच्या म्हणतात, पण खरा धर्म काय? सनातन धर्म म्हणजे काय आहे? तर त्याची व्याख्या पुढे आता प्रभुपाद या ह्याच्यामध्ये सांगतात. सनातन धर्माची व्याख्या सांगतात इंट्रोडक्शन मध्ये. सनातन धर्म काय आहे? रामानुजाचार्य सांगतात. श्री संप्रदायाचे आचार्य आहेत. श्रीरंगम मंच त्याचं मूळ. ब्रह्मरुद्र कुमार आणि श्री संप्रदाय, 4 संप्रदाय अधिकार संप्रदाय आहेत. तर ते रामानुजाचार्य ते सांगतात की सनातनचा अर्थ सांगतात. सनातन या शब्दाचा अर्थ सांगतात. काय सनातन? ज्याचा आदी आणि अंत नाही, त्याची सुरुवात पण झालेली नाही आणि त्याचा अंत पण नाही. तर ते म्हणजे काय आहे? सनातन धर्म. पाश्चात्य देशात रिलिजनचा अर्थ आहे श्रद्धा. कधी कधी आपल्याला वाटतं की हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, तोच धर्म आहे. तर रिलिजनचा अर्थ आहे श्रद्धा. म्हणून हे जो रिलिजन जे म्हणतात, तर त्याचा अर्थ आहे धर्म नाही तर श्रद्धा आहे. कधी कधी श्रद्धा बदलू शकते. पुस्तक नाहीये, एक माताजीला देख माझ्याकडे, जेवढं पाहिजे तेवढं आणखी. हे पीपीटी बंद आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे शेजारी बसा वाटलं. तर धर्माची व्याख्या सांगितलेली आहे. पाश्चात्य देशात रिलिजनचा अर्थ आहे श्रद्धा, म्हणजे धर्म नाही. पण श्रद्धा बदलू शकते, पण धर्म बदलू शकत नाही. तर कुणाची भगवंतावर जर काय आहे, धर्म म्हणजे स्वभाव किंवा कर्तव्य. जसं साखरेचा धर्म आहे, काय आहे? गोड. आणि मिठाचा गुणधर्म काय? खारट. मिरचीचा धर्म काय? तिखट आहे. त्यामध्ये किती साखर घातलं तर ती गोड होईल का मिरची? किंवा जे कारले असतात त्याच्यामध्ये किती जर साखर घातली तर ते गोड होणार का? नाही. तर त्याच प्रकारे श्रद्धा बदलू शकते, विश्वास बदलू शकते. कधी आता याच्यावर श्रद्धा आहे, कधी घरावर आहे, कधी परावर आहे, देशावर आहे, किंवा श्रद्धा बदलू शकते, पण धर्म कधी बदलू शकत नाही. जीवेर स्वरूप आहे कृष्ण तुझ्या. जीवाचा धर्म काय आहे?
भगवंताची सेवा करणे. तर म्हणून हा सनातन धर्म आहे. श्रद्धा बदलू शकते, पण धर्म आपण कधीही बदलू शकत नाही. जे कार्य कधी बदलता येत नाही ते म्हणजे धर्म काय आहे? जीवाचा एक धर्म आहे, भगवंताची सेवा करणे. मग कुणी असो, तो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असो, कुणी असो, पण त्याचा स्वभाव आहे त्याने भगवंताची सेवा केली पाहिजे, अशा प्रकारे त्याच्या धर्माच्या कुठल्या. म्हणून तो धर्म कधी बदलता येत नाही, श्रद्धा बदलते. तर म्हणून या धर्माची परिभाषा सांगितलेली आहे ठिकाणी, ज्याचा आदी आणि अंत नाही. तो म्हणजे सनातन धर्म आहे, तो कधी बदलला जात नाही. उदाहरण दिलेलं आहे, पाण्याचा धर्म आहे तरलता. पाण्याचा धर्म आहे, कसं असतं पाणी? लिक्विड असतं ना, पातळ असतं संपूर्ण. पाण्याला किती जरी आठवलं तर गाढ होईल का ते? नाही. ते त्याहून अभिन्न आहे. पाण्याचा धर्म आहे तरलता, त्याहून काय आहे ते? एकच आहे. पाणी धर्म म्हणजे तरंगणे किंवा पातळ आहे, त्याला कधी जाड करू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवाचा सनातन धर्म त्यापासून अभिन्न आहे. जीवाचा धर्म आहे भगवंताची सेवा करणे, हा जीवाचा धर्म आहे. उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे प्रकाश व उष्णतेविना अग्नी निरर्थक आहे, त्याचप्रमाणे सनातन धर्माविना सनातन जीव अर्थहीन आहे. प्रकाश व उष्णतेविना अग्नी निरर्थक आहे. म्हणाल की ठीक आहे, अग्नी लागलेली आहे, पण अग्नीपासून जर प्रकाश आणि उष्णताच निर्माण होत असेल तर त्या अग्नीला अर्थ नाहीये. तर त्याच प्रकारे सनातन धर्म जर नसेल, जीवना पालन करत असाल, तर जीव अर्थहीन आहे. जीवाला काही उद्देश नाही. तुम्ही म्हणजे जीवाचा उद्देश काय आहे? खा प्या मौज मजा करा हे करा, ते नाहीये. जीवाचा धर्मच आहे भगवंताची सेवा करणे, हाच त्याचा धर्म आहे. सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना विचारले की आम्ही केना आम्ही केन जापत्र, जीवाचे स्वरूप काय आहे? जीवाचं स्वरूप काय आहे? जीवाचा धर्म काय? स्वरूप म्हणजे धर्म. धर्म काय आहे? चैतन्य महाप्रभू म्हणतात, जीवेरा स्वरूप आहे कृष्ण रणते दास. जीवाचा स्वभाव आहे भगवंताचा सेवक बनणे. भगवंताचा सेवक बनणे हा जीवाचा स्वभाव आहे. सेवा हे जीवाचे अभिन्न अंगन आहे. सेवा करणे जीवाचा अभिन्न अंग आहे. तर आपण कुणाची तरी सेवा करतोय. व्यक्ती पुरुष स्त्रीची करतो, स्त्री पुरुषाची करतोय, माता पित्याची करतो, अशा प्रत्येकजण कुणाची सेवा करतो. आणि कोणी जण असेल तर व्यक्ती कुत्र्याची सेवा करतो. सेवा करावंच लागेल तुम्हाला, सेवेशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. जसे ए बी ची सेवा करतो, बी सी ची सेवा करतो, अशा प्रकारे प्रत्येक जण कोणाची तरी सेवा करीत असतात. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, मित्राने मित्र मित्राची सेवा करतो, आई मुलाची सेवा करते, पत्नी पतीची सेवा करते, राजनेता सेवेच्या आश्वासन देतो, मतदाता तो सेवा करेल म्हणून त्याला मत देतो. प्रत्येक सेवा करतोय, प्रत्येकजण सेवा करतोय, पण जोपर्यंत आपण भगवंताची सेवा करणार नाही तोपर्यंत खरोखर धर्माचं आपण पालन करत नाही, खरा धर्म. तर हे बाकी सर्व जे शारीरिक स्तरावर आहेत, मित्र, आई, मुलगा, पती, पत्नी, राजनेते, संपूर्ण, हे उदाहरण दिलेले आहेत, त्या उद्देशाने करतात, शारीरिक स्तरावर आहेत. बाकीची भक्ती जी आहे आत्म्याच्या स्तरावर आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्या श्रद्धेनुसार मनुष्य मुसलमान ख्रिश्चन बनतो. मुसलमान ख्रिश्चन बनतो श्रद्धेनुसार, पण केवळ श्रद्धा बदलते, श्रद्धा बदलतो फक्त. कधी ह्याच्यावर श्रद्धा आहे, कधी त्याच्यावर, पण कधी धर्म बदलत नाही. धर्म कधी बदलला जात नाही. पण सनातन धर्म म्हणजे भगवत सेवा बदलत नाही. सनातन सेवा म्हणजे या ठिकाणी भक्ती भक्ती सांगितलेली आहे. ज्या ठिकाणी भगवंताची भक्ती असेल तर तोच खरा सनातन धर्म आहे. जर भक्ती करत असेल तर सनातन धर्माला अर्थ नाही. इतरांची सेवा केली तर, आता त्याने भगवंताची सेवा नाही केली आणि बाकीच्या लोकांची सेवा केली भगवंताची सोडून, तर काय होईल परिणाम? देवतांचे उपासक, जे देवतांची पूजा करणार आहेत ना, त्याच्याबद्दल वर्णन आहे आता. भगवद्गीता 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की कामस्तते अत्यज्ञाना प्रपदन्ते ने देवता तत निमास्ताय प्रकृत्या निवता स्वा. देवता जर भगवंताची सेवा करून भगवंताची सेवा नाही केली, इतरांची सेवा केली, तर कुणाची सेवा केली? देवतांची सेवा केली. किती 33 कोटी देवता येतात आणि भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत? एकटेच आहेत. तर 9व्या अध्यायामध्ये परत विस्तारित वर्णन आहे पुढे. तर भौतिक कामना असणारे लोक देवपूजा करतात. लोक देवतांची पूजा का करतात? काहीतरी लाभ पाहिजे, तर इथं काहीतरी टाकलं की लगेच प्राप्त झालं पाहिजे. कृष्ण लगेच देत नाहीत, कृष्ण फार वेळ लावतात. झटपण पाहिजे संपूर्ण. म्हणून भौतिक कामना आहे, चांगली पत्नी पाहिजे, धन पाहिजे, घर पाहिजे, अशा भौतिक ऐश्वर्य पाहिजे, भक्ती नाही पाहिजे त्यांना, तर ते लोक देवताची पूजा
करतात. श्रीकृष्ण सर्वानंद रसराज आहेत. श्रीकृष्ण सर्वोत्तम आनंद प्रदान करणारे आहेत आणि सर्व रसाचे सागर आहेत म्हणून त्यांना रसराज म्हटलेलं आहे. जीव काय आहे? आनंदमय आहे. भगवंत आनंदमय आहेत, आनंदमय व्यासात. तर आपण भगवंताचे अंश आहोत. पण आपणाला पण वाटतं की आम्हाला पण जीवनामध्ये आनंद घ्यायचा आहे. आपण कधी म्हणतो का मला दुःख पाहिजे जीवनामध्ये? नाही. आम्हाला पण आनंद पाहिजे. कारण हे संपूर्ण गुण कुणापासून आलेले आहेत? भगवंतापासून आलेले आहेत. वेदांत सूत्रामध्ये 1:12 सांगितलेले आनंदमय व्यासात श्रीकृष्णाचे संबंध संघ व त्यांना सहकार्य करून आनंदी होईल. तर जीवनामध्ये आनंदी व्हायचे असेल तर काय करावं लागेल आपल्याला? श्रीकृष्णाचे संबंध जोडावा लागेल. श्रीकृष्णाचे संबंध जोडण्याचा मार्ग काय आहे? भक्ती करणे. आणि संबंध संघ व त्यांना सहकार्य करून आनंदी होईल. सहकार्य म्हणजे भगवंतांनी जे काही आदेश दिलेले आहेत गीता भागवत त्यानुसार जीवन जगलं पाहिजे. तर जीव आनंदी होईल. भक्ती करून भगवंताचा किंवा त्याच्या भक्ताचा संग करून त्यांना सहकार्य करून तो जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो. हे वेदांत सूत्रामध्ये वर्णन आहे आणि प्रभुपाद या ह्याच्यामध्ये भूमिकेमध्ये कोट करतात. श्रीकृष्णाने वृंदावनातील इंद्रापूजा थांबवली. देवता ते उपासक ब्रजवासी काय करत होते? इंद्राची पूजा करत होते. इंद्रयज्ञ करत होते मोठा. भगवंताने म्हणले की इंद्र पूजा करू नका तुम्ही. ते म्हणले अरे आम्हाला तर गाईला गवत वगैरे सर्व भेटतं, पाऊस पाडतो, सर्व देतो. आम्ही इंद्रपूजा ती मोठी लीला आहे. कार्तिकमध्ये आपण चर्चा करू त्याची. आमचं कसं काय व्हायचं संपूर्ण? भगवान म्हणले नाही तुम्ही थांबवा. इंद्र देत नाही. भगवंताने त्या ठिकाणी कर्ममीमांसा तत्वज्ञान सांगितलं की कर्म हे तुमचं पूजा आहे म्हणून. की तुम्ही कर्म करता तुम्हाला पण सर्व प्राप्त होतंय. इंद्र देत नाही तुम्हाला अशा प्रकारे. त्या लीलेसाठी संबंधित आहे ते फक्त. तर म्हणून भगवंतानी इंद्रपूजा थांबवली. म्हणून भगवद्धामात जाण्याची इच्छुक असणाऱ्या कृष्ण भक्ती हा एकमेव मार्ग आहे. जर भगवद्धामात जायचं असेल तर आपल्याला कृष्णाची भक्ती केली पाहिजे आपण. तर देवताची उपासना केली, देवता लोकांमध्ये जा, स्वर्ग लोकांमध्ये जा, पुण्य संपल्यानंतर परत खाली यावं लागेल. पण भगवंताची भक्ती केली, भगवंताच्या धामात जावं लागेल. म्हणून श्रीकृष्ण ह्या लीलेद्वारे इंद्रपूजा बंद केली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गोवर्धनची पूजा करा. आणि गोवर्धन कोण आहे? स्वतः श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण स्वतः आहेत. म्हणून भगवंताने अशा प्रकारे याच्या प्रकारे अं, स्वतःची पूजा करण्यास सांगितली. इंद्राची पूजा करू नका, गोवर्धनची पूजा करा. कारण गोवर्धन तुम्हाला सर्व काही प्रदान करतो. म्हणून ते परमधाम कशी आहे? भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पूर्ण वर्णन आहे की जीवाचा उद्देश आहे भक्ती करायचा आहे, भगवंताच्या धामाला जायचं आहे, सर्व काही वर्णन आहे. जर नुसतं थेरी जर सांगितलं तर किंवा नुसतं म्हणलं ठीक आहे कसं, पण भगवद्गीता भगवंताचं धाम कसं आहे ते सांगताय. तुम्हाला कोणी सांगितलं की मुंबई फार चांगली आहे, हे आहे ते आहे, पण तुम्ही जर डिटेलमध्ये सांगितले कुठं कुठं काय काय सर्व ठिकाणी तर लोक आकर्षित होतील मुंबईला येण्यासाठी, आहे की नाही? पण तसं भगवंताचं धाम, आता भगवंत आपल्या धामाची काय करतायत? जाहिरात करतायत. त्या ठिकाणी जायचं आहे. भौतिक जगापेक्षा सुंदर आहे. त्याच्यापेक्षा जर चांगला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाल. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पण दुःख आहे, तिथं जाऊन पण दुःख भेटेल, तर मग कशाला जाऊ मी त्या ठिकाणी? पण म्हणून भगवंताचं धाम कसं आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी वर्णन करतायत भगवंत 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या. परमधाम भगवंताचं भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. न तद्भासते सूर्यो न शशांक न पावका यत्र गत्वा निवर्तते तद्धाम परमम. तर भगवंताचं नाम कसं, धाम कसं आहे त्या ठिकाणी? परमधाम आहे. त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्राची आवश्यकता नाही. न सूर्यो न शशांक. सूर्याची पण गरज नाही आणि चंद्राची पण गरज नाही. स्वयंप्रकाशित धाम आहे. कारण भगवंताच्या शरीरातून जी ब्रह्मज्योती येते त्याच्यामध्ये स्वयंप्रकाशित आहे. पण भौतिक जगामध्ये सूर्यप्रकाश सर्व लागतात मला. म्हणून भगवंताचं धाम अशा प्रकारे सूर्यचंद्र अग्नी वीज प्रकाशित करीत नाही, ब्रह्मज्योतीद्वारे नित्य प्रकाशित आहे. यतगत्वाने वर्तते. दुसरं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर परत यायची गरज नाही खाली. त्या ठिकाणी राहू शकतो आपण जीवनभर आपलं पूर्ण जे काही आपला कालावधी आहे शाश्वत प्रकारे परत यावं लागत नाही. पण बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर पुण्य सर्व कर्म संपल्यानंतर आपल्याला परत यावं लागतं. तेथे गेलेल्या व्यक्ती परत कधी येत नाहीत. तेथे कधी गेलेल्या व्यक्ती परत कधी येत नाहीत. तर म्हणून ज्यांना कोणाला जर परत यायचं असेल त्याने तिकडे जाऊ नये. अशा प्रकारे इथंच राहू भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रामध्ये फिरत राहायचं. लोकांना वाटते की एकदा सांगितलं की ठीक आहे तू भक्ती कर भगवतामात जाशील. ठीक आहे. एक व्यक्ती होता पाप कार्य करत होता. त्याला सांगितलं तू पाप कार्य केल्यानंतर तू नरकामध्ये जाशील. तो म्हटला माझी आई पण करते, भाऊ करते, वडील करते, सर्व नरकात जातील.
तो म्हणाला चांगली गोष्ट आहे की सर्व आम्ही एखाद्या ठिकाणी जमू त्या ठिकाणी. तर तिथे नरक पण वेगवेगळे आहे त्या ठिकाणी, एक नरक नाहीये अशा प्रकारे, वेगवेगळ्या नरक आहे अशा प्रकारे. आणि नरक आहे आनंद घेण्यासाठी नाहीये, 24/7 नुसतं रिमांड आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे, दुःख आहे. म्हणून भगवंताच्या धामाला जायचं आहे, तिथे गेल्यानंतर व्यक्ती परत येत नाही. तर हे भगवंताच्या परमधामाची त्या ठिकाणी वर्णन. श्रीकृष्ण हे ते अवतार घेऊन तिथे लीला करून त्यांना धामात जाण्यासाठी आकर्षित करतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण भौतिक जगामध्ये येतात. 5 वर्षापूर्वी भगवंत आले आणि वृंदावन भगवंताने सुंदर अशा लीला केल्या. गोपी बरोबर, ग्वालबाला बरोबर, गोवर्धन लीला, ब्रह्मविमन लीला, रास लीला या सुंदर भगवान लीला केल्या. आणि लीला करून भक्तांना भगवंत आकर्षित करतात, जेणेकरून भक्त भगवंताच्या धामाला जातील. पण काही मूर्ख लोक त्यांचा त्याग करतात. मूर्ख लोक काय म्हणतात, त्याचा त्याग करतात. कशाचा त्याग करतात? भगवंताच्या भक्तीचा पण त्याग करतात, धामाला जाण्याचा पण त्याग करतात. काय म्हणतात ते? अवजानंती मामुडा मानुषी तनुमाश्रितम परम भाव भजंतो मम भूत महेश्वर. ते म्हणतात की अरे श्रीकृष्ण नरलीला करत असले तर ते नर नाहीत, हे समजणे आवश्यक आहे. तर हे साधारण मनुष्याप्रमाणे आले, बालक होते, लीला केल्या आणि कुरुक्षेत्राचं युद्ध घडवून आणलं. एवढ्या लोकांना हे झालं संपूर्ण. त्यांनी विवाह केले, किती केले? 16,108 विवाह केले. आणि अशा प्रकारे म्हणतात की साधारण मनुष्य होते श्रीकृष्ण पण. पण या ठिकाणी भगवंत ते मूर्ख लोक म्हणतात आणि म्हणून भगवंताची भक्ती करत नाहीत ते. पण हे श्रीकृष्ण नर लीला करत असले तरी नर नाहीत ते, नारायण आहेत ते संपूर्ण. भगवंत सर नर नाहीत तर नारायण आहेत, हे समजणं आवश्यक आहे. तर भगवंत जरी लीला केल्या पण आपल्यासारखे केलेलं नाही भगवंतानी लीला. भगवंताचे जे राहिले होते, जे महल होते, हिरे जडे माणिक मोतीने बनलेलं होतं, बगीचा आणि संपूर्ण पाण्यामध्ये. आणि 16,108 विवाह केले होते भगवंताने आणि एकही पत्नीची कंप्लीट नव्हती भगवंता अशा प्रकारे. कोणी व्यक्ती असे म्हणू शकेल की श्रीकृष्ण साधारण व्यक्ती आहेत? एवढा ऐश्वर्य आहे, कीर्ती आहे, वैराग्य, ज्ञानवान आहे, सौंदर्यवान भगवंत आहेत. तर आपण हे पाहू शकतो. आणि हे लोक भगवंताला असं समजू शकत नाहीत. म्हणून बहुतेक सर्व ब्रह्मांडे जन्मूर्त्या जरा व्याधी त्रस्त आहेत. हा ब्रह्मा भवन आलो का पुनरावर्तेना अर्जुना माम विपते कोणते पुनर्जन्म न विद्यते. हा श्लोक तुमच्याकडे नाहीये पण उदाहरण सांगतोय. तर भौतिकातील सर्व ब्रह्मांडे, किती ब्रह्मांड आहेत? कोटी कोटी ब्रह्मांड आहेत. तर प्रत्येक ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी आहे, त्रस्त आहे संपूर्ण. पण भगवंत धामामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये, तिथे त्या ठिकाणी शाश्वत आहे. ते कसे जाता येईल? जाहिरात आहे पण त्याची आता कसं जायचं आहे? मार्ग कुठला आहे? एक्सप्रेस आहे, ट्रेन आहे, विमान आहे, काय आहे? भगवंत धामाला जायचं असेल तर भौतिक जगतात ऊर्ध्व मध आधे लोक आहेत. भौतिक जगामध्ये वरचे लोक आहे, मध्य लोक आहे आणि अध लोक आहे. भगवद्गीता 9व्या अध्यायाच्या 25 श्लोकामध्ये वर्णन आहे की यांते देवव्रता देवान पुत्रे यांते पुता पित्रे यांते भूतानी यांते भूतेच्या मध्ये नको माम. तर अशा प्रकारे देवतांची पूजा केल्याने देवलोकामध्ये जातो, भूताची पूजा केल्याने भूतलोकामध्ये जातो, पितराची पूजा केल्याने पितृलोकामध्ये जातो. त्या लोकांतील लोकपालांची पूजा करून तेथे जाता येईल. भौतिक जगामध्ये जायचं असेल, यांची पूजा करा, त्या ठिकाणी जाऊ शकतो. जर कोणी चंद्रावर, सूर्यावर जर गेला असेल, काही मोठं कार्य नाहीये, त्यांची पूजा केल्याने पण त्या ठिकाणी जाऊ शकतो. नोट एकच माताची नोट्स झाली, स्वतःच्या नोट्स घेऊन यायच्या. हे कोणी मला दिले दिलं त्या दिवशी तुम्हाला? मी नव्हती आलेली गेल्या नाही रविवारी. नाही, तुझं शेजारी बसत हा, ठीक. आहे. मी आणले नाही आता. हा, चालेल. हा, म्हणजे रूम मध्ये येते सर्व. हा. त्या लोकांतील लोकपालांची पूजा करून तेथे जाता येईल. तर भौतिक जगातच गेल्यानंतर हे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आध्यात्मिक जगात झालं तर भगवंताची भक्ती केल्याने आध्यात्मिक जगात आपण जातो. समस्या काय आहे? भगवंताच्या धामात जाण्यासाठी समस्या काय आहे? अडचण काय आहे? मग भगवद्गीता आपल्याला तिथे न जाता कृष्ण भक्ती करून गोलोकधामात जाण्यास सांगते. समस्या आहे. तर भगवद्गीता काय सांगते आपल्याला? स्वर लोकामध्ये, इंद्रिय लोकात, चंद्रलोकात जायचं नाही आपल्याला, तर भगवंताच्या धामात जायचं आहे. तर भगवंताच्या धामात जाण्यासाठी काय आहे? ऊर्ध्व मल मदम शाख भौतिक जगात परमधामाचे प्रतिबिंब आहे. तर हे प्रतिबिंब आहे. अशा प्रकारे जसं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं किंवा झाडाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं सावलीप्रमाणे, तर त्या प्रकारे आहे. पण हे शाश्वत नाहीये. परमधामाचे भौतिक जगात पूर्णपणे प्रतिबिंब आहे. म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे. तेथील सुख मृगतृष्णा आहे. कुठलं येथील म्हणजे भौतिक जगातील सुख कशा प्रकारे आहे? मृगजळ आपण पाहतो, जे
राजस्थानमध्ये वाळवंटामध्ये हरिण असतं, त्याला वाटतं की पाणी आहे त्या ठिकाणी, तहान लागला म्हणून ते पळत राहतं. पण हवा आणि ऊन एकत्र येऊन ते हलतं अशा प्रकारे, आणि त्याला वाटतं की पाणी आहे. तो पळत राहतो आणि ते पुढे परत पुढे त्याला दिसतं. अशा प्रकारे पळून 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 थकतो आणि त्याचा मृत्यू होतो. मग त्याला पाणी कधी भेटत नाही. तर त्याच प्रकारे भौतिक जगामध्ये सुख आहे, मृगतृष्णेप्रमाणे आहे. सुख सुख म्हणतोय आपण, पण कधी सुख प्राप्त होत नाही. समाधान काय? समाधान मृगतृष्णेतून बाहेर यायचं, शाश्वत सुख करायचं आहे. तर समाधान आहे परमधामामध्ये आपल्याला जामचं आहे, म्हणजे भगवंताच्या धामामध्ये जाणे. भगवद्गीतेच्या 15 श्लोक, तिथे जाण्याची विधी सांगितलेली आहे. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवर्त कामा. तर हा श्लोक आहे 15 अध्यायाचा. 5वा श्लोक नाहीये होते. सर्वस्वच्या अमृतेचे विश्व मत स्मृती पुनर्च हा श्लोक आहे, कारण हा चुकीचा दिलेला आहे. तेथे जाण्याची विद्या आहे. निर्माण मोहा अव्यय धामाची प्राप्ती होईल. मोहापलीकडे अव्यय धामाची प्राप्ती होईल. आपल्याला उपाधी मुक्त व्हावे लागेल, कारण आपण उपाधी नाही. निर्माण मोहा उपाधी मुक्त, सर्वोपादे विनिर्मुक्त तत्परत निर्मल ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती भक्ती समजा श्लोक आहे. सर्व उपाध्या त्यागल्या पाहिजे. तर पुरुष असेल तर असं नाही की मी पुरुष आहे मग तुझे काहीतरी कपडे घालतो, तोवर बी तो उपाधी नाही. पण म्हणलेलं आहे की मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, ह्या धर्माचा आहे, हा आहे, तो आहे, ह्या उपाधी त्यागल्या पाहिजे त्यांनी. मी म्हणजे शरीर आहे, सर्वात मोठी उपाधी आहे. तर आपण आत्मा आहोत, ह्या उपाधीला आपल्याला त्यागावं लागेल, तरच आपण परमधामामध्ये जाऊ शकतो. उपाधी मुक्त होण्यासाठी आपल्याला भक्तीचा स्वीकार करावा लागेल. नुसतं मग बोलून चालणार नाही, तर भक्तीचा स्वीकार करावा लागणार उपाधी त्यागायचं असेल तर. म्हणून पुढे वर्णन आहे भगवद्गीतेचा 8व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये. अव्यक्त अक्षर परमधाम अव्यक्त आहे. परमधाम काय आहे? त्याचा कधीही नाश होत नाही. अव्यक्त आहे, कधी त्याचा नाश होत नाही किंवा निर्माण पण होत नाही. भगवंत तर शाश्वत धाम आहे. पण भौतिक जगत काय आहे? भूत्वा भूत्वा परिलीयते. जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा होतो, तसं सत्य त्रेतायुग द्वापरयुग कलियुग चक्र चालू असतं संपूर्ण. पण परमधामामध्ये अव्यक्त अक्षर आहे, कधी त्याचा नाश होत नाही, शाश्वत आहे. आपल्या संपूर्ण इंद्रियाद्वारे आपण तेथील आकाशातील सर्व तारे पाहू शकत नाही. आपल्या अपूर्ण इंद्रियाद्वारे, अपूर्ण इंद्रिय नाही, गेल्यावर चर्चा करतो. अपूर्ण इंद्रिय चुके करतो, भ्रमित असतो, फसवण्याची वृत्ती आहे. तर म्हणून शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तो भगवंत त्याच्या पलीकडे आहेत, म्हणून भगवंताचं एक नाव आहे अच्युत. म्हणून आपल्या अपूर्ण इंद्रिय आपण आकाशात सर्व तारे पाहू शकत नाही. किती आहेत आकाशामध्ये तारे? लाखो लाखो करोड तारे आहेत, पण काही प्रमुख आपल्याला दिसतात. असे असता परमधाम असे कसे पाहू शकणार? तुम्ही म्हणाले आम्ही दूषित व्यक्ती आहे, तर परमधाम आम्हाला कसं पाहू शकतो? भगवंताच्या धामाला, की भगवंताचं धाम सच्चिदानंद आहे, आपण कसे पाहू शकतो? म्हणून ते अव्यक्त आहे, कारण आपल्या भौतिक डोळ्याने आपण ते पाहू शकत नाही, म्हणून ते अव्यक्त आहे किंवा अचिंत्य आहे आपल्या डोळ्यासमोर. कधी कधी लोक म्हणतात की भगवंताला मला पाहायची इच्छा आहे, पण भगवंताला पाहण्यासाठी आपल्याकडे डोळे नाही आहेत. जरी राधा गोपीनाथ समोर आपण थांबतो, साक्षात भगवंत विग्रहाच्या रूपाने उपस्थित आहेत, मग आपण काय म्हणतो? भगवंत हा ठीक आहे, मूर्तीच्या रूपाने उपस्थित आहेत, तर भगवत नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू साक्षी गोपाला गेले होते, त्या चैतन्य महाप्रभू सांगितलं की मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजेदानंद, तुम्ही मूर्ती नाहीये, साक्षात भगवान श्रीकृष्ण आहात. स्वतः भगवंत आरच्या वगैरे उपस्थित आहात, पण आपण आपल्या डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहू शकत नाही. तर त्याच प्रकारे भगवंताचं धाम अव्यक्त आहे. का अव्यक्त आहे? की आपण आपल्या डोळ्यांनी दूषित निर्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. परमधामाची प्राप्ती कशी होईल? परमधामाची प्राप्ती कशी होईल? परमधाम भगवंताच्या धामाला आता भक्ती केल्यानंतर काहीतरी फलश्रुती पाहिजे. तुम्हाला की भक्ती करायची आहे, 16 माळा जप, 4 नियमाचं पालन, भक्तीची आचरी, भक्तीप्रयोग केलं, त्याचा फायदा काय होणार मला? परत म्हणतात लोक, म्हणतात की हरे कृष्ण करता तुम्हाला काय मिळतं याच्यापासून? आत्मसिद्ध समाधान प्राप्त होतं. पण या ठिकाणी भक्ती करून भगवंता धामाला जायचा आपला हा उद्देश आहे मनुष्य जीवनाचा. तर मग त्या धामाची प्राप्ती आपल्याला कशी होईल? भगवद्गीता 8वा अध्याय 5व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम या प्रयाती स्मद्भाव याती ना सस्त्र संचया. मृत्यूच्या समय जो कोणी माझं काय करतो? स्मरण करतो, तो माझ्या धामाला प्राप्त होतो. मृत्यूच्या वेळी स्मरण करतो. तो लोक म्हणतील की मृत्यूच्या वेळी स्मरण करायचं, आता नाही करायचंय.
तर आता जर जीवनभर केलं तरच पुढच्या वेळेस स्मरण होईल. आता जर नाही केलं तर पुढच्या वेळेस स्मरण होईल का? नाही. कारण हे शरीर निरानंद आहे. शरीर भौतिक आहे, आत्मा शाश्वत आहे. शरीर शाश्वत नाहीये, निरानंद आहे. कृष्ण स्मरण करीत देहत्याग केल्याने परमधामात सच्चिदानंद शरीराची प्राप्ती होईल. कृष्णाचं स्मरण करीत देहत्याग केल्याने परमधामामध्ये सच्चिदानंद शरीराची प्राप्ती आपल्याला होईल. म्हणून मनुष्याच्या मृत्यूनंतरची गती त्याच्या कर्मानुसार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्णयावरून होत असते. मृत्यूनंतरची गती त्याच्या कर्मानुसार, जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देते ईश्वर. कसं कर्म केलंय त्यानुसार दुसरं शरीर मिळणार. असं नाही की तुम्ही कुठला काही कर्म करा, कुठल्याही गाडीमध्ये बसा, दिल्लीला पोहोचू का आपण? नाही. ज्या गाडीचं तिकीट काढ त्या गाडीमध्ये बसा तर त्या ठिकाणी पोहोचा. लोक म्हणतात काही करा, एकाच ठिकाणी जायचं आपल्याला. तसं नाही होत कधी. ज्या प्रकारे कर्म असतील त्यानुसार त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्णयापासून होत असते. वरिष्ठ अधिकारी आहेत आपल्यावर वरिष्ठ अधिकारी आहेत. यमराजी आहेत. यमराजचे सेवक आहेत चित्रगुप्त. 24 तास ओव्हरटाईम करून लिखाण करतात आपल्या याच्याबद्दल. काय काय करतो आपण संपूर्ण, ते संपूर्ण फायनल त्या ठिकाणी होते. किती पुण्य आहे, किती पाप आहे, त्यानुसार त्याची गती होते. अशा प्रकारे निर्णय घेतात त्यामुळे ती गती त्याच्या मृत्यूपूर्वी निश्चित होते. मृत्यूपूर्वी निश्चित होते. ज्या प्रकारे त्याने कार्य केलेलं आहे त्यानुसार त्या ठिकाणी तो जातो. भगवद्गीता 10:42 मध्ये वर्णन आहे. एका अंशानं स्थित ह्या जगात असंख्य लोक आहेत, पण ब्रह्मज्योतीतील चतुर्भुज विष्णू यांच्या अनेक वैकुंठामध्ये केवळ भक्त जाऊ शकतो. या जगात अनेक असंख्य लोक आहेत, ब्रह्मांड अनेक कोटी कोटी ब्रह्मांड आहेत, पण ब्रह्मज्योतीतील चतुर्भुज विष्णू यांच्या अनेक वैकुंठामध्ये अनेक केवळ भक्त जाऊ शकतो. वैकुंठ लोक आणि त्याच्यानंतर भगवंताचं धाम आहे. पण वैकुंठामध्ये जाण्याचं जर असेल तर हे भक्तच त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि मग तिथून परत राहिली भक्ती पूर्ण करून नंतर भगवतधामचे पुढचा मार्ग आहे. अशा प्रकारे वेगळं हे हा हा 42 दुसरा आहे. हा 10 दुसरा 42 जो दुसरा आहे. कुठला आहे? भगवद्गीता 10:42 आहे. एकांश स्थितो जगत नाहीये. हा भाऊ आहे हा तेव्हा आहे. हा अच्छा तेव्हा माफ करते. ठीक आहे. जे काय असेल थोडं चेंज झालं असेल ते चेंज करून. करायचे ज्ञान. आपण कृष्ण भावना भावित कसे व्हावे? आपण कृष्णा भावित कसे व्हावे? हा श्लोक तुम्ही करेक्शन करू शकता नंतर. कृष्ण भावन कसं झालं पाहिजे आपल्याला प्रश्न निर्माण होतोय. आपण आध्यात्मिक विचारांना कसे आध्यात्मिक बनवावे? बाहेर जाऊन गेला तुम्ही. कसे बनवावे? उत्तर आहे चैतन्य चरितामृत मध्ये लिहिला 1:22 मध्ये वर्णन आहे. माया मुग्ध जीवे नाही स्वतः ज्ञान, स्वतः कृष्ण ज्ञान, जीवे रे कृपा केला कृष्ण वेद पुराण. तर कृष्ण भावना भावित कसे व्हायला पाहिजे हा प्रश्न निर्माण. भक्ती केली पाहिजे, भक्ती करून भगवंत धामाला जाऊ शकतो. तर ह्याच्यासाठी चैतन्य चरितामध्ये वर्णन आहे की मायामुग्ध जीव, त्याला स्वतः ज्ञान नाहीये, तर स्वतः कृष्ण या ठिकाणी येतात ज्ञान देण्यासाठी. आणि जीवावर कृपा केला कृष्ण वेद पुराण, त्यासाठी कृष्णाने काय दिलेले आहेत? वेद आणि पुराण दिलेले आहेत. आणि भगवद्गीता काय आहे? 18 पुराण 108 उपनिषद सार भगवद्गीता आहे. म्हणून स्वतः भगवंताने हे दिलेलं आहे जीवावर कृपा करण्यासाठी. ज्यावेळेस जीव भगवद्गीतेचं अध्ययन करतील, वाचन करतील, त्यानुसार जीवन जगतील आणि कृष्णा भावनात होऊन माझ्या धामाला ते प्राप्त होतील. बद्ध जीव कृष्ण संवाद विसरून गेलेले आहेत. म्हणून श्रीकृष्णाने व्यास रूपामध्ये महाभारताची रचना केली. त्याचाच भाग भगवद्गीता आहे. कृष्णाला विसरलेले आहेत भगवतीची, पित्यालाच विसरलेले आहेत. मग पित्याचे स्मरण करून देण्यासाठी स्वतःच श्रीकृष्ण व्यास मुनीच्या रूपाने आले, साहित्यिक अवतार, आणि त्यांनी महाभारताची रचना केली. महाभारतामध्ये 18,000 श्लोक आहेत. महाभारताची रचना केली आणि त्यातले फक्त भीष्म पुराणामध्ये फक्त किती आहेत? 18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. भगवद्गीता भगवंताने त्यामध्ये सांगितली, तर त्याचाच भाग भगवद्गीता आहे. आणि स्वतः व्यास मुनीने, श्रीकृष्णाने स्वतः व्यास रूपामध्ये येऊन ते भगवद्गीतेचं लिखाण हे महाभारत सांगितलं. अशा प्रकारे रचना झाली. आपल्याला वर्तमानपत्र इत्यादी वाचण्याची आवड आहे, त्या आवडीला गीता वाचण्यात लावावे. प्रत्येकाला काहीतरी कार्य करायची इच्छा आहे, वाचायची इच्छा आहे, तर ते गीता वाचण्यामध्ये लावा आवड. पाहायची इच्छा आहे, कृष्णाची सिरियल बघा. वाचायची इच्छा आहे, महाभारत वाचा, गीता वाचा. खायची इच्छा, प्रसाद खा. सेवा करायची, भगवंताची सेवा करा. त्याला फक्त परिवर्तित करायचे, कार्य करा बंद करायचे नाही. त्याला फक्त ह्या कार्यातून दुसरीकडे तुम्हाला ते लावायचं आहे.
तर म्हणून भगवद्गीतेच्या 8व्या अध्याय 7व्या श्लोकामध्ये म्हणतात, तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मया अर्पित मनोर बुद्धी मामे वैश्यच संशय. तर आवडीला आपल्याला वाचण्यात लावायचंय. सतत कृष्ण स्मरण करीत मन बुद्धी त्याच्यामध्ये लावणारा, सतत कृष्ण स्मरण करीत मन बुद्धी त्याच्यामध्ये लावणारा नक्कीच त्यांची प्राप्ती करेल. भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू सर्व कार्य करत काय करायचं ना, माझं स्मरण करत तू युद्ध कर, माझं स्मरण करत युद्ध कर. बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो की 24 तास कृष्ण माणूस कसं व्हायचं. मया अर्पित तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. तर माझं स्मरण करीत युद्ध कर म्हणतात भगवान श्रीकृष्ण. भगवंताचं स्मरण करत युद्ध करायचं. जसं आपण भौतिक कार्य पण करतो. व्यक्ती म्हणते की माता म्हणजे आम्ही कुकिंग करताना भगवान स्मरण करू शकत नाही, कोण जॉब करताना स्मरण कसे करू शकतो आपण. पण जे आपण कार्य करतोय भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जर आपण करतोय, तर हा जर भाव असेल तर आपण 24 तास स्मरण करतोय. आपण अर्जुन काही स्मरण करत म्हणजे हातामध्ये जपमाळ घेऊन बसला नव्हता जप करत. काय करत होता, धनुष मारत होता का धनुष्याद्वारे किती लोकांना, पण कृष्णाच्या आदेशानुसार करत होतो. कृष्णाच्या आदेशाचं पालन करणे म्हणजेच कृष्ण स्मरण आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुन आपली वृत्ती सोडून सतत स्मरण करण्यास सांगितले नाही, कारण ते कधीच अव्यवहारिक गोष्ट करीत नव्हता. क्षत्रिय वधाचं कार्य युद्ध करणे, म्हणून भगवंतांनी सांगितले की माझं स्मरण कर, तू काय कर, युद्ध कर. म्हणून वर्णाश्रमाचे पालन करून कृष्ण स्मरण करा. आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास कुठल्याही आश्रममध्ये असाल, आश्रम बदलायची गरज नाही. त्याच आश्रममध्ये राहा आणि वर्णाश्रमाचे पालन करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्राचं काय काय कर्तव्य आहे. ब्राह्मणाचं यजन, पठण, पाठन, दान, प्रति करणं आहे. क्षत्रियाचं युद्ध करणे आहे. वैश्याचं काय, व्यवसाय करणे आहे. शूद्राचं सर्वांची सेवा करणे आहे. ब्रह्मचर्याचे यज्ञ करणे आहे. ग्रस्ताचं दान देणे आहे. आणि वानप्रस्थ तपस्या करणे. तर वर्णाश्रमाचे पालन करून कृष्ण स्मरण करा. पण तुमच्या ह्याच्यामध्ये कृष्ण भक्ती असली पाहिजे. फक्त म्हणून येणार की मी फक्त ग्रस्त आहे किंवा वानप्रस्थ संन्यासी चालणार नाही, पण कृष्ण भक्ती किंवा कृष्णाचं स्मरण आपल्याला हे केलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, तृणादपि सुनेचे ना तरोरपि सैष्णामानी न मानते ना कीर्तनीय सदारी. आपले नेम काम करीत कृष्ण स्मरण कसे करावे. चैतन्य महाप्रभू म्हणतात कीर्तनीय सदारी, 24 तास कृष्णाचं स्मरण करू शकतो आपण. कृष्णाच्या आदेशाचं पालन करू. जे काय कार्य करतोय, घर माझं आहे, माझं नाही म्हणजे भगवंताचं आहे. जे बनवते सर्व भगवंताचं आहे, सर्व काही भगवंताचं आहे. ते भगवंताच्या सेवेत लावतात. तर हा खरा कृष्ण भावनाचा हे आहे. कृष्ण भावना आपण कसे आहोत समजू शकतो की आपण किती प्रकारे कृष्णाच्या सेवेमध्ये लावतो, कृष्ण स्मरण करतो, आपण कृष्ण भावनात आहोत. तर ह्याच्यावर समजू शकतो. तर कीर्तनीय सदा 24 तास आपण भगवंता स्मरण करू शकतो. अशा प्रकारे कीर्तनीय सदारे आपण होऊ शकतो. आपले नियत काम करीत कृष्ण स्मरण कसे करावे, उदाहरण दिलेलं आहे. पत्नी आपले वैदिक काम करीत असताना आपल्या प्रियकराचे चिंतन केल्याप्रमाणे रूप गोस्वामी उदाहरण देत आहेत की नवीन नवीन ज्यावेळेस विवाह झाला होतो, तर ज्यावेळेस पत्नी घरकाम करते किंवा तो पती तिकडे काहीतरी काम करत असतो, तो पत्नीचे चिंतन करत असतो आणि पत्नी त्याचं चिंतन करत असते. पण ते दूर लांब लांब आहेत. असं नाही घरकाम थांबवलेलं आहे तर काम चिंतन करत नाही, पण घर कार्य करत करत चिंतन करतात. तर त्याच प्रकारे भौतिक आपलं कार्य करत असताना भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तर प्रेयसी आपल्या पतीचं चिंतन करते किंवा पती आपल्या प्रेयसीचं चिंतन करतो, तर त्या प्रकारे चिंतन केल्याप्रमाणे आहे की कशा प्रकारे नियत काम करत करत आपण कृष्ण स्मरण करावे. ह्यासाठी अर्जुन विचारतोय भगवद्गीता 6व्या अध्याय 33व्या श्लोकामध्ये, तुम्ही सांगितला योग अव्यवहारिक आहे. श्रीकृष्ण म्हणाले, योगेनामपि सर्वेषां मद्गतेरांतरात्मा श्रद्धावान भजते मा समयुक्त तमो मता. तर भगवंताने सांगितलं की हा योग कर, ध्यान योग, ध्यान कर. 6व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की नाशकाकडे लक्ष मंगन करायचे, अर्धे डोळे मिटायचे आहेत, आसन उंच पाहिजे, कमी पाहिजे. अर्जुन म्हणलं हे अव्यवहार आहे, माझ्यासाठी प्रॅक्टिकल नाहीये, अशक्य आहे माझ्यासाठी. म्हणून दादा भगवान श्रीकृष्ण सांगतात की नेहमी कृष्ण स्मरण करणारा मनुष्य सर्वश्रेष्ठ योगी आहे. तर नेहमी कृष्ण स्मरण करणारा 24 तास करणारा तो काय, सर्वश्रेष्ठ योगी आहेत. जेव्हा मन बुद्धी कृष्णामध्ये लागेल तेव्हा इंद्रिय आपोआपच कृष्णामध्ये लागतील. जेव्हा मन बुद्धी कृष्णामध्ये लागेल तेव्हा इंद्रिय आपोआप कृष्ण सेवेमध्ये लागतील. मनाद्वारे चिंतन केलं पाहिजे, बुद्धीचा वापर केला पाहिजे कृष्णाचं ज्ञान जाण्यासाठी. तर त्यावेळेस इंद्रिय आपोआप कृष्ण सेवेमध्ये लागतील. म्हणून हेच परमरहस्य गीता आपल्याला शिकवते.
म्हणून हेच परमरहस्य गीता आपल्याला शिकवते. कशा प्रकारे मन बुद्धीद्वारे भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे, आणि इंद्रिय मन बुद्धी कर्माना मनसा वाचा भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे, जेणेकरून आपण भगवंताचा भक्त बनू शकतो आणि सर्वश्रेष्ठ योगी आपण बनू शकतो. तर हेच परमरहस्य गीता आपल्याला काय करते, शिकवते. काय शिकवते? सर्वात श्रेष्ठ योगी भक्तियोगी आहे. तर भक्तियोगी कसे बनायचं आहे, तर ते आपल्याला गीता शिकवते. ध्यान योगी आहे, अष्टांग योगी आहे, कर्मयोगी आहे, ज्ञान योगी आहे, सर्वात श्रेष्ठ आहे भक्तियोगी. तर जो भगवंताचं चिंतन करतो 24 तास, तो सर्वात श्रेष्ठ योगी म्हणजे भक्तियोगी आहे. बुद्धी कशी लावावी, खूप प्रश्न या ठिकाणी. बुद्धी कशी लावावी, अशा प्रकारे बुद्धी आणि मन लावलं पाहिजे भगवंताच्या सेवेमध्ये, आपोआप इंद्रिय काय होतील, शुद्ध होतील. तर बुद्धी कशी लावायची आहे? श्रवण कीर्तनाद्वारे. बुद्धीद्वारे काय करायचं आहे, भगवंताच्या कथा श्रवण करायचं आहे आणि कीर्तन करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर बुद्धी कशी लावायची आहे? श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे भागवत, आणि कीर्तन करायचं आहे. जप करतो आपण, ऐकायचं कानाने, मुखाने बोलायचं, दोनच कार्य करायचं, श्रवण आणि कीर्तन. भगवद्गीतेचा 8वा अध्याय 8व्या श्लोकामध्ये. तर म्हणून या ठिकाणी अर्जुन म्हणतोय भगवंताला की भगवंता हे अव्यारिक माझ्यासाठी, चंचले मना कृष्ण परमाते बलवधरण. मनाला निग्रह करू शकत नाही, हवेला थांबवू शकतो. त्याच्यावेळेस भगवान म्हणतात अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. तर रोज काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे रोज. असं नाही, पण 8 दिवसात एकदा जप केला तर मन नियंत्रित होणार नाही. रोज 16 माळा जप केला पाहिजे, ध्यानपूर्वक केलं पाहिजे. रोज भागवतमचं अध्ययन केलं पाहिजे, रोज कृष्णकथा श्रवण केलं पाहिजे, रोज सेवा केली पाहिजे भगवंताची. तर एक दिवस तुम्ही त्याच्यामध्ये निपुण बनाल. कुठल्याही कार्यामध्ये, कुकिंग म्हणा, नोकरी म्हणा, कुठल्याही कार्यामध्ये तेच कार्य रोज केल्याने आपण त्यामध्ये निपुण बनतो. प्रभूजी आपण एवढी दैनंदिन तेवढी रोज तेवढी सेवा नाही करू शकत. हा, एवढी दैनंदिन जीवनात सध्याच्या परिस्थितीत आपण तेवढी पूर्ण नाही करू शकत. जेवढं तो प्रयत्न केला पाहिजे. कसे शिकायचंय? तर हे शिकायचा मार्ग कसा आहे? गुरुकडून शिकायचा आहे. गुरु शिकवतो आपल्याला कसं करायचं ते. अर्जुन पण म्हणतोय की प्रॅक्टिकल नाही माझ्यासाठी, मन एकाग्र करायचं आहे. क्षत्रिय धनुर्धारी अर्जुन आहे, एका बाणाच्या टंकारणाने हत्याने घोडे मलमूत्र विसर्जन करायचे, एवढा शक्तिशाली व्यक्ती. तो म्हणतोय मला. तर तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर काही नवीन नाही याच्यामध्ये. तर ते पुढे वर्णना विषय, हे इंट्रोडक्शन आहे, विस्तारितपणे चर्चा आपण नंतर करणार आहोत. तर हे कसं करायचं आहे, तर हे गुरुकडून शिकायचं आहे. गुरु आपल्याला शिकवतील. भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात की तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन. तर गुरु आपल्याला शिकवतील. तर गुरु कोण आहेत? गुरुकडे जायला पाहिजे. काय केलं पाहिजे? गुरुकडे जाऊन नम्रतेने गेलं पाहिजे. प्रणिपात परिप्रश्न सेवया, त्यांना काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी सांगतील ते जीवनामध्ये आपण पालन केलं पाहिजे. तर गुरुच्या कृपेने सर्व काही गोष्ट. मुखम करोति वाचालम पंगुम लगेते गिरी यत्कृपातम वंदे श्री गुरुतारिणे. तर गुरुची जर कृपा असेल, लंगडा व्यक्ती पळू शकतो, आणि जो बहिरा व्यक्ती तो ऐकू शकतो, गुरुची कृपा असेल तर. त्याच प्रकारे गुरुचा आश्रय घेऊन गुरुकडून कसं कार्य करायचं, 24 तास भगवंता स्मरण कसं करायचं, ते गुरु आपल्याला सांगतात. ह्याला कोण करू शकतो? सर्वजण. 24 तास गिजे प्रभूजी, 24 तास भगवंताचं स्मरण कोण करू शकतो? भौतिक कार्य सर्वजण करतात. सर्वजण म्हणजे किती? सर्वच लोक, जे काय मनुष्यजन्म झालेला आहे, सर्वजण करू शकतात. 24 तास भगवंताचं स्मरण करू शकतात. कसं? भगवद्गीतेचा 9व्या अध्यायातील 32-33 श्लोकामध्ये वर्णन आहे. माये पार्थ विपाश्रित स्त्री वैशता शुद्ध तेपी अंती परांगती. हा श्लोक आहे 9व्या अध्यायातील 32-33 श्लोक आहे. की माझी जी भक्ती आहे कोण करू शकतात? 24 तास प्रमाणे भगवंताची भक्ती कोण करू शकतात? स्त्री वैशता शूद्र. या ठिकाणी ह्यांना कमी लेखलेलं नाहीये. तर स्त्री वैश्य शूद्र काय सांगलेलं आहे ना, की त्यांच्याकडे एवढं ज्ञान जाणण्यासाठी किंवा विवेक बुद्धी नसते, तर हे पण लोक माझी भक्ती करतात. सर्वसामान्य व्यक्ती का करू शकणार नाही माझी भक्ती? तर हा भगवंता म्हणण्याचा या ठिकाणी उद्देश आहे की सर्वजण भगवंताची भक्ती करू शकतात. कुणी पुलिंद आहे, कुणी पारधी आहे, किंवा आदिवासी आहे, सर्वजण भगवंताची भक्ती करू शकतात. सर्वजण करू शकतात. हे भगवान म्हणतात गीतेच्या 9व्या अध्यायातील 32व्या आणि 33व्या श्लोकामध्ये.
गीता महात्म्य शंकराचार्य म्हणतात पुढे, आता गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य वर्णन करतायत की गीता महात्म्य काय. शंकराचार्य गीतेची महिमा शंकराचार्य वर्णन करतात. आपण या ठिकाणी चर्चा करू. या ठिकाणी तुमच्या भगवद्गीतेमध्ये पान नंबर 25 पानावर गीता हे गीता महात्म्य. गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य म्हणतात आता या ठिकाणी गीतेची माहिती सांगतात. गीता महात्म्य 1. गीता शास्त्रम इदम पुण्यम या पठेत पर्यता पुमान. तर गीता शास्त्रम इदम पुण्यम या पठेत पुमान. तर पुढे म्हणतात की विष्णू पदम प्राप्त होती भय शोकादी वर्जिता. तर हा पुढे श्लोक आहे. मान विष्णू परम प्राप्त होती भय शोकादी वर्जिता हा श्लोक आहे. गीता पठन केल्याने लाभ काय होईल. गीता पठनाचा लाभ या ठिकाणी सांगितलं. जे व्यक्ती भगवद्गीतेतील उपदेशांचे पालन करते ते जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते. सर्व प्रकारच्या भयापासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते. तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. या गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य गीता पठन केल्याचा लाभ. गीता पठन केल्याने काय लाभ होईल. उपदेशाचे पालन होईल. पठन केल्याने फक्त जे काही भगवंताने उपदेश दिलेले आहे त्याचं पालन होईल. दुःख चिंता मुक्त होईल. जीवनामध्ये दुःख पण राहणार नाही, चिंता पण राहणार नाही. आणि ह्या जीवनातील सर्व भयापासून मुक्ती होईल. सर्वात मोठं भय आहे मृत्यूचं भय आहे. सर्व जीवनातल्या भयामधून मुक्त आपण होऊ शकतो. म्हणून पुढील जन्म आध्यात्मिक होईल. भयातून मुक्ती होईल आणि पुढील जन्म आध्यात्मिक होईल. अशा प्रकारे हे जे आहे गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की कशा प्रकारे हे गीता पठणामुळे हे सर्व लाभ आपल्याला प्राप्त होतील. पुढील जन्म आध्यात्मिक गीता पठणामुळे. पुढे आहे गीता महात्म्य 2. गीताध्यायन शीलस्य प्राणायाम परस्य नैव संति हि पापानि पूर्वजन्मानि कृतानि च. गीता पठणामुळे भगवत कृपेने त्याच्या पूर्व दुष्कर्माचा कोणताच प्रभाव पडत नाही. गीताचं पठन केलं भगवत कृपेने त्याच्या पूर्वजन्म दुष्कर्म त्यांनी किती पाप कार्य केलेलं आहे, काय काय केलेलं आहे, त्याला कोणताच प्रभाव पडत नाही. तर गीता एवढा ग्रंथ पवित्र आहे. त्याचं केवळ अध्ययन केल्याने तो सर्व प्रकारे शुद्ध होतो. ह्याला भगवद्गीता 18 अध्यायाचा 66 श्लोक सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तर सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. जर मनुष्याने भगवद्गीतेचे पूर्ण गांभीर्य अध्ययन केले, भगवद्गीतेचा पूर्वजन्म दुष्कर्माचा किंचित परिणाम होत नाही. भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवान स्पष्टपणे उद्बोधन करतात की भगवद्गीता सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तर सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व विविध धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुझी सर्व प्रकारपासून मुक्तता करेन. याबद्दल तू भय बाळगू नकोस. याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवून घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व प्रकारच्या पापापासून मुक्तता करतात. तर भगवंताचे कर्तव्य की गीताचं अध्ययन केल्यामुळे काय होईल, सर्व नाश होईल. आणि हा श्लोक पण दिलेला भगवंताने 18 अध्याय 66 असलं की सर्व धर्माचा त्याग करा, मला शरण या, तुम्हाला सर्व पापापासून मी मुक्त करेन. गीता महात्म्य 3. मलिने पोंचनं पुंसा जलस्थानं दिने दिने सकृत गीतामृतं स्थानं संसार मलनाशनम. गीता महात्म्य 3 मध्ये वर्णन आहे की ज्या प्रकारे मनुष्य पाण्याने आंघोळ करून स्वच्छ होतो त्याचप्रमाणे गीतारूपी गंगेच्या स्नानाने भावरोगाच्या मलिनतेपासून मुक्ती होते. संपूर्ण पाण्याने आंघोळ करतो, शरीर स्वच्छ होतं. तर गीतारूपी गंगेच्या स्नानाने भावरोगाच्या मलिनते म्हणजे हृदय शुद्ध होतं सगळं. तर भगवंताचं भगवद्गीता मुखातून आलेली आहे आणि चरणातून गंगा आलेली आहे. गंगा काय करते, शरीर शुद्ध करते, शरीर शुद्ध होतं. पण भगवद्गीता काय करते, पूर्णपणे आत्मा शुद्ध करते, भगवंताच्या भक्तीमध्ये लावते. म्हणून भगवंताचे चरण आणि मुख दोघांपेक्षा श्रेष्ठ काय आहे, दोन्ही समान आहे, काय फरक नाहीये. पण सर्वात श्रेष्ठ आहे गंगेचं स्नान करण्यापेक्षा भगवतीचं जर प्राशन केलं आपण अमृतप्रमाणे तर
एक अमृत आहे भगवतीचं प्राशन करण्यामध्ये. तर संपूर्ण जन्मोच्या चक्रातून आपण सुटू शकतो. परत परत चक्रामध्ये यावं लागणार नाही. जरी गंगेमध्ये स्नान केलं तरी तुम्ही बंद व्हाल, पण परत पाप कार्य केल्यानंतर परत तुम्हाला चक्र करावं लागेल. तुम्हाला शुद्ध व्हाल तुम्ही. पण भगवद्गीता काय करेल, श्रवण केल्याने पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट करून टाकेल. म्हणून गंगेपेक्षा भगवद्गीतेचं पान करणे सर्वात श्रेष्ठ आहे. मलिनतेपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल. गीता महात्म्य 4. गीता ते सुगीता कर्तव्य किमान्य शास्त्र विस्तरे या स्वय पद्मनाभस्य मुख पद्माद विनिसृता. भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि अनियमितपणे भगवतीचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीता हा ग्रंथ इतका पुरेसा आहे की कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ती स्वतः पुरुषोत्तम भगवंताने सांगितलेली आहे गीता महात्म्य 4 मध्ये वर्णन. तर गीता मध्ये वर्णन आहे की गीता भगवंताच्या श्रीमुखातून आलेली आहे, म्हणून इतर शास्त्रे वाचण्याची गरज नाही. बाकी शास्त्र भगवंताच्या मुखातून आलेले नाही. जसं रामायण आहे, महाभारत आहे किंवा अनेक पुराण आहेत, 18 पुराण आहेत, 108 भगवंताच्या मुखातून आलेले नाहीत. पण भगवद्गीता जे काय आहे असं शास्त्र भगवंताच्या मुखातून आलेलं आहे आणि स्वयं पद्मनाभस्य स्वतः भगवंताने सांगितलेले आहे. आणि भगवंतापासून ते काय आहे, अभिन्न आहे. म्हणून आपण दुसऱ्या शास्त्राची निंदा करत नाही, पण लोकांकडे वेळ नाही कलियुगामध्ये वाचण्यासाठी. एवढा वेळ कुणाला आहे? भगवद्गीता म्हणतात लोकांना वेळ नसतो वाचण्यासाठी. 18 पुराण 108 उपनिषद कधी वाचणार? पण 18 पुराण 108 उपनिषदचं सार संपूर्ण भगवद्गीता आहे. संपूर्ण सर्व शास्त्राचा सार समजून जे वाचन करून जे काही प्राप्त होणार आहे ते आपल्याला भगवद्गीताचं अध्ययन करून प्राप्त होऊ शकतं. वेदेश सर्व आम्ही वेद वेदांत करते विधेयच्या सर्व वेदाचा सारा काय भगवंताला जाणे. आणि या ठिकाणी स्वतः गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अहम सर्वस्य प्रभो मत स्वर प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव सुमिता भोगता राम येणे तपसा सर्व लोक म्हणजे किती श्लोक आहे भगवत की स्वतः माझी भक्ती करा, मीच भगवंत आहे अशा प्रकारे. पण बाकीच्या शास्त्रामध्ये कुठंच वर्णन नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्ती कधी वेळ आपला व्यर्थ घालवणार नाही. तो काय करेल, भगवंताची भक्ती करेल. अशा प्रकारे तो भगवंताच्या धामाला तो जाईल. म्हणून इतर शास्त्रे त्याला वाचण्याची गरज नाही. इतर शास्त्र पठण अशक्य आहे. इतर शास्त्र वाचन करणे पण अशक्य आहे. एवढं आपण करू शकत नाही अशा प्रकारे. इतर शास्त्र पण आपण हे करू शकत नाही. व्यस्त लोकांना हे वाचण्यास वेळ नाही. बिझी लाईफस्टाईल आहे लोकांचं. 18 पुराण किती वाचले? एक एक मोठं पुस्तक आहे. त्या 500-700 पानाचं पुस्तक बघून वेळ नाही. पुराण कधी वाचणार आपण एवढं? एवढे वेळ नाही लोकांना. प्रायण अल्पायुष्य कलास्मिन युगेजना मंदा सुबंध मतयोग मंद भाग्या परता. आयुष्य कमी आहे, बुद्धी नाहीये, मार्ग भटकलेले आहे, दुर्दैवी आहेत. एवढं अध्ययन कधी करणार? त्यासाठी कमीत कमी गीतेचं तर अध्ययन करा. कमीत कमी गीता समजून घ्या. गीताच पुरुष आहे कारण ती सर्व वेदाचे सार आहे. सर्व वेदाचा सार आहे. जसं सार काय आहे, तूप आहे, लोणी आहे, त्या प्रकारे सर्वांचं सार काय आहे, गीता आहे. गीता महात्म्य 5. भारतामृत सर्वस्व विष्णू भक्तराद विनिसृताम गीता गंगोदक पित्वा पुनर्जन्म न विद्यते. श्रीकृष्ण चरणातून उत्पन्न झालेल्या गंगाजल प्रसाराने मुक्ती मिळते. गंगाजलातून काय ते प्राशन केल्याने मुक्ती मिळते. आणि तर श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेल्या गंगारूपी बद्दल गंगेबद्दल काय सांगावे? हा, गीतारूपी गंगेतून काय सांगावे? तर हा जो श्लोक आहे की जो गंगेचे पाणी प्रसन्न करतो त्याला मुक्ती प्राप्त होते. तर जो भगवतीचे अमृत प्राशन करतो त्याला बद्दल काय सांगावे? भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे कारण ते स्वतः आदी विष्णू भगवान श्रीकृष्ण सांगितले आहे. गीता महात्म्य 5. भगवद्गीता श्री पुरुषोत्तम भगवान यांच्या मुखातून प्रकट होते, तर गंगा ही त्यांच्या चरणकमलातून उत्पन्न होते. अर्थात भगवंताचे मुख आणि चरणकमल यामध्ये काहीच फरक नाही. पण निष्पक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की भगवद्गीता गंगा जलापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. तर मग आपल्याला गंगासागरला किंवा प्रयागला जायला पाहिजे का भगवद्गीता वाचलं किती आवश्यक आहे, महत्वाचं. एकदा स्नान डुबकी मारलं झालं, काम झालं. त्याच्यापेक्षा दररोज भगवद्गीता वाचणं, एक एक श्लोक वाचणं फार महत्वपूर्ण आहे.
संधी मिळाली तर गेलं पाहिजे, पण रोज भगवद्गीता वाचणं फार आवश्यक आहे. गीता महात्म्य हा 6वा श्लोक आहे. सर्व उपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंतना पार्थो वत्स सुधीर बोगदा दुग्धम गीता अमृतम महत्. गीतोपनिषद त्याला काय म्हणलेलं आहे? गीतोपनिषद आहे संपूर्ण. उपनिषदाचे सार आहे संपूर्ण. सर्व उपनिषदोचो सर्व उपनिषद सार काय आहे? गीता कशाप्रमाणे आहे? गायीप्रमाणे आहे. सर्व उपनिषद सार गीता गायीप्रमाणे आहे. आणि गीता गायीप्रमाणे आहे. गोपालकृष्ण आपल्या वासराप्रमाणे अर्जुनाला गीतारूपी दूध पाजवीत आहेत. दोग्धा गोपाल नंदना, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? दूध काढतायत ते गायीचं. आणि पार्थो वत्स, तो अर्जुन कोण आहे? पार्थ म्हणजे अर्जुन वासुर आहे, वासुर बछडा. त्याच्यासाठी ते दूध देते, काय दूध देते. आणि नंतर सुधीर भोक्ता, आपण सर्व जे आहेत भक्त काय आहोत? भोक्ता आहोत. भक्त आहोत ते काय करतो? आपण दूध प्राशन करणारे आहोत. अशा प्रकारे सर्व सार असलेली गीता भगवद्गीता एका गायीप्रमाणे आहे. गोपाल भगवान श्री दूध काढतायत. अर्जुन वासराप्रमाणे आहे. विद्वान जन भक्त भगवतीचे अमृतुल प्राशन करणारे आहेत. तर हे गीता महात्म्य 6 मध्ये होते. गीता महात्म्याचे 6 दाणे. पुढचा आहे शेवटचा श्लोक, गीता महात्म्य 7. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एको मंत्र तस्य नामानि आणि कर्माभ्यातस्य देवस्य सेवा. एक शास्त्र, एकच शास्त्र पाहिजे. लोकांकडे वेळ नाही, शॉर्टकट पाहिजे संपूर्ण. एकच शास्त्र, देवकी पुत्र. लोकांकडे एवढं जास्त वेळ वाचण्यासाठी एकच शास्त्र पाहिजे, काहीतरी शॉर्टकट पाहिजे संपूर्ण. एक शास्त्र देवकी पुत्र गीत म्हणजे भगवद्गीता पुरेसे आहे. एक देवो देवकी पुत्र एव, हे शंकराचार्य म्हणतात, स्वतः शिवजी आहेत. एकच देव पाहिजे, तेहतीस कुठे नाही पाहिजे. ते कुठले? देवकी पुत्र एव. कोण आहे ते? भगवान श्रीकृष्ण. केवळ कृष्णच एकमेव भगवंत आहेत. एको मंत्र तस्य नामानी आणि, एकच मंत्र पाहिजे. हजारो मंत्र आहेत पण एकच मंत्र आहे, हरे कृष्ण मंत्र. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकच मंत्र हरे कृष्ण मंत्र पुरेसा आहे, 16 अक्षरी मंत्र. आणि कर्मापेक्षा देवस्य सेवा, एकच सेवा करायची आपल्याला. केवळ कृष्ण भक्तीचे एकमेव कार्य आहे. एक शास्त्र गीता अध्ययन करायचं आहे. एकच भगवंत कृष्ण भगवंत आहेत. एक मंत्र हरे कृष्ण मंत्र आहेत. आणि एकच सेवा आहे, ते म्हणजे कृष्ण भक्ती. एकमेव सेवा हा एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य गीतेची माहितीबद्दल वर्णन करतात. तर परंपरा सूची आहे भगवान श्रीकृष्ण ते पासून ते प्रभुपादापर्यंत ही काय आहे? परंपरा आहे. तर श्रीकृष्ण, तर या ठिकाणी अर्जुनचं नाही, कारण अर्जुनची परंपरा ही राजर्षीची परंपरा आहे. पण हे जे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते ब्रह्म संप्रदाय. कृष्ण आहेत 4 संप्रदाय, ब्रह्म रुद्र कुमार आणि श्री संप्रदाय. इस्कॉन संस्था जे आहेत ते ब्रह्म संप्रदायामध्ये येते. ब्रह्माजी, नंतर नारद मुनी, नंतर व्यासदेव, मध्वाचार्य, माधवेंद्रपुरी, अशा प्रकारे 32वे आचार्य येसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. तर ब्रह्म संप्रदायामध्ये ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेवाने नारदाला ज्ञान दिलं, नारदाने व्यासाला दिलं. नंतर मध्व संप्रदायामध्ये व्यास मुनीने मध्वाचार्याला दिलं, मध्वाचार्याने पद्मनाभ शिष्य. नंतर नरहरी, माधव, अक्षोभ्य, जयतीर्थ, ज्ञानसिंधू, दयानिधी, तुमच्या भगवद्गीतेमध्ये आहे शेवटच्या पानावर, पान नंबर 28 मध्ये. विद्यानिधी, राजेंद्र, जयधर्म, पुरुषोत्तम, भ्रमणतीर्थ, व्यासतीर्थ आणि लक्ष्मीपती. नंतर पुढे गौडे संप्रदाय, चैतन्य महापुरुष संप्रदायामध्ये ब्रह्म मध्व गौडे संप्रदाय. एकच संप्रदाय ब्रह्ममध्व गौडे. ब्रह्माजी, मध्वाचार्य, नंतर गौडे म्हणजे चैतन्य महापुरुष. गौड देशामध्ये बंगालमध्ये प्रकट झाले म्हणून त्याला गौड संप्रदाय म्हटलं. गौडे संप्रदायामध्ये माधवेंद्रपुरी आले. माधवेंद्रपुरीचे शिष्य ईश्वरपुरी, ईश्वरपुरीचे शिष्य नित्यानंद प्रभू आणि अद्वैताचार्य. नंतर चैतन्य महाप्रभू कुणाचे शिष्य आहेत? ईश्वरपुरीचे शिष्य आहेत. त्यांनी त्याच्याकडूनच गयेमध्ये दीक्षा घेतली. नंतर चैतन्य महाप्रभूचे शिष्य रूप गोस्वामी, स्वरूप दामोदर आणि सनातन गोस्वामी. नंतर रघुनाथ दास गोस्वामी आणि जीव गोस्वामी. नंतर कृष्णदास कविराज गोस्वामी. नंतर पुढे आहेत नरोत्तमदास ठाकूर. नंतर पुढे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, भक्ती विनोद ठाकूर, भक्तीनाथ ठाकूर महाराज
आणि 31 आहेत एसी भक्ती वेदांत स्वामी कृपा, म्हणजे गौर विसोबाबाजी महाराज नाही टाकले याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे 32 आचार्य आहेत एसी भक्ती वेदांत स्वामी. ही ब्रह्ममध्व गौडीय शिष्य परंपरा आहे संपूर्ण भगवान श्रीकृष्णापासून एसी भक्ती वेदांत स्वामी कृपादास. तर ही आहे परंपरा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपण हे जे भूमिका आहे आणि परिचय भगवद्गीतेचा याच्यामध्ये आपण चर्चा केली. तर आता कोणाचे काही प्रश्न तर नसेलच, तर आता आपण अध्याय क्रमांक 1 सैन्य निरीक्षण त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर कोणाला काही प्रश्न आहे, शंका आहे तर विचारू शकता. काही शंका असेल तर आता आपण आता अध्याय क्रमांक 1 सैन्य निरीक्षण या चर्चा. प्रभूजी हरे हा, कृष्ण. बोला. आता आपण सांगितलं ना की श्रील प्रभुपाद हे आपले 35वे 32 परंपरेनुसार आहेत. हा, हा. 32वे हम्म. त्याच्या पुढे पण असणारच ना. आता आतापर्यंत प्रभुपादांनी भगवद्गीता लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आता कोणी मोठे पुढे आचार्य झाले तर नंतर भविष्यामध्ये लिहितील ते. आता आपल्याला त्याची काही चेक करायची गरज नाही. आता जे आपल्या समोर जे आहे तेवढा विचार करायचा आपल्यासाठी. आता तुम्ही आचार्य बनाल किंवा तुमचे गुरु बनतील किंवा त्याच्यानंतर त्यांचे बनतील. नंतर हे चैतन्य महाप्रभूचं आंदोलन 10,000 वर्ष चालणार आहे. त्याच्यानंतर मग पुढची परंपरा आणखी चालू राहील. ती पुढे परंपरा कधी खंडित होणार नाही. एवं परा प्राप्त एवं राजर्षी सहकालीन मता योग नष्ट प्राप्त, तरी पुढे चालूच राहणार पुढे आपल्या पुढे. पण पुढची परंपरा या ठिकाणी नाही. पण 32 आचार्य आहेत रूपात, तोपर्यंत परंपरा आहे. तर त्याच्या पुढची जी परंपरा आहे, प्रभूंचे शिष्य शुद्ध भक्त होतील, आचार्य बनतील, त्याच्यानंतर ते पुढे चालू राहायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि कोणाला काय प्रश्न आहे? या सगळ्यांनी ही भगवद्गीता लिहिली आहे का? ह्या सर्वांनी भगवद्गीता जीवनामध्ये आचरण केली संपूर्ण. यांनी लिहिली नाही, प्रत्येकाची गीता नाही याच्यामध्ये. प्रत्येकाने गीता वाचन केली, भगवंताचा भक्त बनले. आणि पुढे आपल्या अशा शिष्याला प्रकारे दिली ती. आपल्या शिष्याला त्यांनी पुढे हे केलं संपूर्ण. गीतेचं तत्वज्ञान जे आहे त्यांनी संपूर्ण केलं. श्रीकृष्णाने ब्रह्मदेव नारद संपूर्ण अशा प्रकारे हे जे ज्ञान जे आहे गीतेचं भगवंताने दिलं आणि पुढे एक दुसऱ्याने माझ्यातून दुसऱ्याकडून पुढे देत आहे. परंपरेद्वारे आलेलं ज्ञान आहे संपूर्ण. हा, म्हणून त्याला परंपरा म्हटलेलं. एका पाठीमागून एक परंपरा आलेला आहे. प्रत्येकाचे गुरु आहे त्याच्या ठिकाणी. असं नाही की कोणत्या व्यक्ती आला मध्ये स्वतःच नाही. प्रत्येकाने गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु आहे त्याचा शिष्य आहे, शिष्य आहे त्याला गुरु आहे, आणि त्या गुरुला पण परत आपला गुरु आहे. अशा प्रकारे कोण भगवंतापासून आलेला आहे अशा प्रकारे गुरु शिष्य आमचे जे शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु जे आहेत ते पण ह्या परंपरेतच येतात ना? हा, जर गुरुच्या आदेशाचं आपण पालन करू तर त्याच्या परंपरेत याल. त्याच परंपरेमध्ये गुरुच्या नाही, आदेशाचं आपण ही- पालन करू 100%. तर ते पण आपण त्याचं पालन करतोय. गुरुच्या आदेशाचं पालन नाही, केलं पाहिजे. ही जी 32 नावं आता आहेत ही हा, फक्त भगवद्गीता कॅरीड फॉरवर्ड पुढे केली ती आहेत ना, का कसं काय आहे, म्हणजे काय? आचार्यच संपूर्ण भगवद्गीतेचे संपूर्ण आहे संपूर्ण. हा, आता तुम्ही म्हणाल की मी तर आता शिष्य आहे तर माझा पण भगवद्गीतेमध्ये तर नाव येईल का? ते शक्य नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे. तर ते होणार नाही. तर